युद्धविरामाचं उल्लंघन झाल्याचं सांगत इराणनं पुन्हा बंद केली होर्मुझची सामुद्रधुनी. लेबनॉन युद्धविरामात नसल्याची अमेरिका इस्रायलची भूमिका. युद्धविराम ही युद्ध समाप्ती नसून मार्गातला एक थांबा. इराणच्या युरेनियम समृद्धीकरण मुद्द्यासह युद्धाची सर्व उद्दिष्ट साध्य करण्याचा इस्रायली पंतप्रधानांचा संकल्प. आखातात सैन्य सज्जता कायम राखणार. इराणबरोबरच्या चर्चेसाठी उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स पाकिस्तानात जाणार. अमेरिकेची माहिती. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून मॉरिशस आणि UAEच्या दौऱ्यावर. मॉरिशसमध्ये 9व्या हिंद महासागर परिषदेत होणार सहभागी. 2026च्या खरीप हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवरच्या पोषक तत्व आधारित अनुदान दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाम, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू. निवडणूक आयोगाची चोख व्यवस्था. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या होणार सभा. विकसित महाराष्ट्र व्हिजन 2047साठी दरडोई उत्पन्नात राज्याला अग्रेसर करण्यासाठी ठोस अंमलबजावणीवर भर देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. खाण परवानगीचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे. परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार. महसूल मंत्र्यांची माहिती. आणि किर्गिस्तानमध्ये सुरू असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांची दमदार कामगिरी. एकूण 5 पदकांवर उमटवली मोहर.